तर सलामीचे फलंदाज विनीत देऊलकर आणि असिस्टंट प्रथम गोलंदाजीसाठी तो जमीर दाखवे. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय विनीत. या सामन्यामध्ये धावा बनवाव्या लागतील कारण कर्णधार आहे स्वतः संघाचा विनीत देऊलकर आणि त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे कारण सेमीफायनलचा सामना हा संघर्ष आहे. आणि मारलाय चेंडू लॉनच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय चेंडू आणि यष्टीरक्षक आपला क्षेत्राची शर्यत होती आणि इथे मात्र चेंडू विजयी होतोय. चेंडू जातोय फरार. इथे धावा येतात 4. या 4 धाव्यानं स्वतःचं आणि संघाचं खातं खोलून देतोय तो विनीत देऊलकर. विनीत देऊलकरच्या बॅटमधून जेव्हा धावा येतात तेव्हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो आणि त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. विनीत पुन्हा एकदा ओहो एक तेरी तो एक मेरी. याच्या चेंडूवरती चौकार आला होता त्याच्यानंतरचा चेंडू मात्र जंबो निधाव टाकतोय आणि निधाव चेंडूची सांगता होतोय. त्या चेंडूवरती कव्हरच्या वरती चेल होईल का आणि हो इथे मात्र बाद होतोय. विनीत देऊलकर आधारभर कोसळतोय आणि विनीत देऊलकरच्या स्वरूपात पहिला धक्का लागतोय तो मात्र विघ्नहर्ता मानला संघाला. पहिला धक्का पहिला गडी गारद विघ्नहर्ता मांडला संघाचा. एक कर्णधार स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गेला होता परंतु जबाबदारी अर्धवट टाकून आलाय. आता मात्र मेहुल आणि आशिष याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. काय होईल काय घडेल या सामन्यामध्ये. जमीर चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक म्हणता येईल. ओहो खोलवर पद्धतीचा चेंडू सन्मान दिला. इथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं परंतु तिथे चांगलं बॅकअप झालं राजेश पाटील याच्याकडून आणि कोणती धाव मिळत नाहीये ती मेहुलला. पुढील चेंडू या षटकातील जमीर दाखवे मेहुलसाठी. ओहो चांगला चेंडू आणि काय झेल पकडलाय राजेश पाटील याने आणि मेहुलला पाठवलंय. आता मात्र एकही धाव न बनवता तंबूचा रस्ता मात्र मेहुलला पकडावा लागेल. काय झेल पकडलाय. मॅच विनिंग झेल म्हणता येईल. या झेलसाठी नक्कीच राजेश पाटील याचं कौतुक करेल कर्णधार जमीर दाखवे कारण ज्याची भीती होती तो तर अगोदर आउट झाला आणि ज्याचा खांद्यावरती जबाबदारी दिली होती तो सुद्धा बाद झाला. आता काय होईल. आता कोण जबाबदारी स्वीकारेल. आता मात्र येतोय तन्वीर. आशिष आणि तन्वीर बघायचं आहे कशा प्रकारे या सामन्यामध्ये आपले फलंदाजी करतात. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. सेमीफायनलचा सामना आहे तितकाच ताकदीचा संघ आहे समोर तो आयुष 11 मांडला. जमीर असो सफीर असो चांगली फलंदाजी करतायत. घड्याळ पडलाय का कोणाचा. टायमर स्प्रे पाहिजे. स्प्रे आहे कुठं इथं. सन्मान्य श्री विकीजी वेगस यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपली व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. युवा सेना तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदेगड सन्मान्य श्री विकीजी वेगस आपण या ठिकाणी यायचं आहे. आपली व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था केलेली आहे. चला तर सामन्याला सुरुवात करूया. सामन्याकडे बोलूया. आतापर्यंत 6 चेंडूचा खेळ झालाय. 6 चेंडू 4 धावा खर्च केल्या. आता उडता चेंडू टप्प्याचा चेंडू परंतु इथे चेंडू गेलाय वाईट. बंदरच्या स्वरूपात एक धाव मिळालंय. विघ्नहर्ता स्फोट मांडला संघाला. आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर राज रोहेकर आतापर्यंत खूप सुरेख अशी गोलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडू गेलाय फाईट. अटका फसलाय. झेल खाली आलाय क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम झेल. पहिला अटेम्प्ट चुकला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलाय. मी आमंत्रित करतो सन्मान्य श्री संदीपजी नागावकर शाखा प्रमुख मांडले यांच्या हस्ते विकीजी वेगस यांचा आम्ही मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. या ठिकाणी आपण आमच्या या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली तर त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि असंच सहकार्य करत राहा आम्हाला. तर मॅच कडे बोलूया. मैदानामध्ये एक बळी प्राप्त करून दिलाय.
पुन्हा एकदा कोटपा चेंडू पटका फसला चेंडू हवे झेल खाली आलाय दानिश काय क्षेत्ररक्षण आणि काय ती झेल अप्रतिमरित्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण चाललंय मैदानामध्ये काहीसा वेगळ्याच फॉर्म मध्ये चाललाय हा संघ आयुष 11 मांडला विघ्नार्थ स्पोर्टचा खेळाडूंचा इथे नशीब मात्र साथ देत नाही आता मात्र मिलिंद पाटील बॅक टू द पॉविलियन मैदानामध्ये इथे आलाय भावेश पालकर आणि इथे मैदानात पुन्हा एकदा राज रोहेकर हॅट्रिकला चान्स आलेले आहे आपण आतापर्यंत पाहिले तर ओव्हर हॅट्रिक पाहिले आतापर्यंत इथे मात्र राज रोहेकर काय करणार दोन्ही चेंडूंवर 2 बळी तर प्राप्त केली आहेत कशा प्रकारचा चेंडू असणार आहे राज रोहेकर याचा 22 साठी चेंडू हवेत आहे चेंडू कल क्षेत्ररक्षक हॅट्रिकला चान्स होती झेल सुटलाय आणि नशिबाची साथ देखील आहे भावेशच्या बाजूने पण भावेशकडे जर पाहिलेत ना तर त्याचा कॉन्फिडन्स लेवल बघा किती आहे कॉन्फिडन्स लेवल खूप आहे त्याची मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीने ट्रान्स घेतो चांगल्या पद्धतीने उभा राहतो मैदानामध्ये पण एकदा राज नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज झालाय इथे मोठा फटका आलाय का भावेशच्या बॅट मधून झेल कार्यालय क्षेत्ररक्षक मोहम्मद अली आपण पाहिलात ना तर या मैदानामध्ये या क्रीडांगणामध्ये ही जी टीम खेळत आहे आयुष 11 मांडला या संघामध्ये बाप बेटे म्हणजे जम्बो जमीर दाखवे आणि त्याचं नाव काय मोहम्मद अली हे बाप बेटे आहेत तसेच त्यांचे छोटे बंधू सफीर दाखवे हे देखील आहेत एकाच टीम मध्ये ही टीम मध्ये 3 जण आहेत एका घरातले चांगला खेळ करताना पाहायला मिळतात इथे मात्र मैदानामध्ये रुपेश पाटील उलटा स्वरूपाचा चेंडू आहे चेंडू हवेत आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय संदेश याच्याकडून नक्कीच आणि तन्वीर साठी सुवर्ण संधी आहे प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक लावलंय ते मात्र आमचे लपेक मांडलाचे ओनर वसीम दलवे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल आणि हा पहिला उडवलाय चेंडू हवेत चेंडू जात आहे 1 बाउन्स फरार हा आलाय दणदणीत चौकार या चौकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र आता वेगाने वाढते धावसंख्या झाली आहे 12 2 षटक संपलेत तर 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फडकावर धावसंख्या लागली ती 6च्या सरासरीने 12 अशी धावसंख्या जमवले ते मात्र विघ्नार्थ मांडला संघाने रुपेश ता मात्र चेंडू ठोकतोय पण ठोकलाय तो चेंडू कुठे गेलाय डिक्लेअर झोन मध्ये तर रुपेश पाटील साठी सुद्धा सुवर्ण संधी आहे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय ते ओमकार कदम याच्याकडून षटकार ठोका आणि 500 रुपये कमवा उडवण्याचा प्रयत्न होता परंतु इथं बीट झालाय चेंडू गेलाय निर्धाव सफीर मात्र चांगला गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पुढील चेंडू घेऊन उडवलाय चेंडू हवेत दानिश चेंडूच्या खाली आता मात्र झेल धरणीला दान होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय तो रुपेश आणि तन्वीर तिसरं षटक चालू असताना धावा मात्र येत नाहीयेत विघ्नार्थ संघाचे खंदे फलंदाज मात्र पवेलियन मध्ये आराम करतायत कारण ज्याच्यावर जबाबदारी होती त्यांनी मात्र जबाबदारी ही अपूर्ण केली आहे आणि आता मात्र ठोकलाय 500 रुपये येतील का आणि हो आलेत ओमकार कदम कडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय ते या षटकारासाठी रुपेश पाटील नक्कीच संध्याकाळी बिर्याणी खातील कारण 500 रुपये आलेत आता बघूया अजून एक जर षटकार मारला तर 1000 रुपये प्रत्येक षटकारास 500 रुपये आहेत उडवलाय चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर हा आलाय दणदणीत चौकार थोडासा वाचला 2 फूट वाचला नाही तर अजून 500 रुपये रुपयाच्या खात्यात जमा झाले असते धावसंख्या झाली आहे 25 बघा
2 षटकात फक्त 12 धावा होत्या आणि तिसरं षटक थोडस महागडं पडतोय तो सफेरियाचा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकेल का रुपेश पाटील ऑन द फायर. रुपेश पाटीलचे बॅट आता बोलती आहे. धावा येत आहेत. जे काम कर्णधार उपकर्णधार असो त्यांनी केलं नाही ती जबाबदारी मात्र पार पडतोय एक आपली. अरे हो हो आता रनआउट होईल का. ओ डायरेक्ट हिट आणि रुपेश पाटील बॅक टू द पवेलियन. धाव बाद. तिसरं षटक संपते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते. तीन षटक संपलेत. 26 धावा फलकावर लागले आहेत आणि शेवटचं अंतिम आणि हाणामारीचं षटक आता मात्र मार्गस्थ होतोय. षटक टाकण्यासाठी होतोय गोलंदाज कुणाल थले. मॅन फ्रॉम मांडला. प्रत्येक वेळी प्रत्येक मॅच मध्ये बहारदार गोलंदाजी केले ते मात्र कुणाल थलेने. कुणालसाठी सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक घेतली तर उबैद घारे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. ओमकार कदम कुठे असेल त्याने आपले 500 रुपये जमा करायचे आहेत. तन्वीर साठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. वसीम कडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये आहेत. ओहो बिरकावलाय चांगलं क्षेत्ररक्षण. थोडस मिसफिल्ड झाली आहे परंतु एकच धाव आली आहे. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 27 धावसंख्या फलकावली. पुन्हा पुढील चेंडू घेऊन राहुल साठी. राहुल भडकावलाय. चेंडू हवे तर दानिश चुकी होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी आणि कुणालला पहिली सफलता मिळाली. पहिला विकेट तर प्राप्त झालाय. नक्कीच जर हॅट्रिक घेतली तर उबैद घारे याच्याकडून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. या संधीचा फायदा घेईल का आणि हे बक्षीस आपल्या नावावर करेल काय ते येणारी वेळ ठरवेल. कारण आता फलंदाजीसाठी येतोय तो मात्र प्रणय पाटील. प्रणय सुद्धा चांगला फलंदाजी करतो. बघायचं आहे कुणाल. ओ उडवलाय चेंडू मात्र दानिश. इथे मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण होतंय. असं वाटलं होतं चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु इथं मिसफिल्ड होतोय. इथे 4 धावा मिळत आहेत. प्रणयच्या बॅट मधून येणार हा पहिला चौकार. 4 धावने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे आता मात्र बेट होतोय. निर्धाव चेंडू टाकला जातोय. शेवटचे 2 चेंडू झालेत. 31 धावा फलकावरती लागलेत. म्हणजे आपण म्हणता येईल एक सन्मानजनक स्कोर फलकावरती लागलाय. ज्याची अपेक्षा नव्हती परंतु चांगली फलंदाजी नंतरच्या फलंदाजांनी येऊन केली. हा खराब चेंडू. एक अवांतर चेंडू फेकला जातोय. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 32. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पाहायचंय प्रणय काय करतोय. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होतोय चेंडू आणि पुन्हा एकदा खराब चेंडू आणि हे बोनसच्या रूपात धावा देतोय कुणाल. नक्कीच पण ह्या धावा मागात पडतील का ती येणारी वेळ ठरवेल. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत जेव्हा सामना जाईल तेव्हा ही एक धाव खूप मौल्यवान असेल संघासाठी. ओहो पॉइंटच्या वरून चेंडूला ढकलून दिलाय. तिथे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. चेंडू पोचेल का आणि चेंडू पोचलेला आहे. हा येतोय दणदणीत चौकार. नक्कीच प्रणय बघा प्रयत्न करतोय आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीत पोचवायचा प्रयत्न करतोय परंतु अगोदर जर फलंदाजी चांगली झाली असती तर एक सन्मानजनक स्कोर पाहायला मिळाला असता. धावा झाल्यात 37 धावा फलकावर लागल्यात. ह्या 37 धावा श्री समर्थ मालुंगेने डिफेंड केल्या होता. ओहो उडवला चेंडू हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक चुकी होत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. प्रणय बॅक टू पवेलियन आणि मात्र इथे 4 षटक संपतायत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली आहे 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलंय. जे आव्हान डिफेंड करण्यामध्ये यश आलं होतं ते श्री समर्थ मालुंगे संघाला. आता बघायचं आहे विघ्नहर्ता मांडला संघ काय करेल.
काय झालं पंच? नो चेंडू आहे. पंच नो चेंडू आहे. ओके. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये बसलेत, त्याने बाहेर यायचंय. कोणीही मैदानात बसायचं नाही आहे. मैदानाच्या बाहेर यायचं आहे, कोणी मैदानात बसायचं नाही आहे. आपले लाईव्ह सामने चालू आहेत, लक्षात असू द्या. अख्खा तालुका तुम्हाला पाहतोय, तुमच्या मुवमेंटवर लक्ष आहे, प्रत्येक हालचालीवरती लक्ष आहे कॅमेराचं. त्यामुळे कोणतीही चुकी करू नका. सुरुवात गोड झाली, आपल्याला शेवट सुद्धा गोड करायचं आहे, लक्षात असू द्या. आणि हा चेंडू, एक धाव मिळते. 22च्या रूपात एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली आहे 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय. मग असं वाटत होतं की 30चा आकडा सुद्धा पार होणार नाही, परंतु इथं 39 धावा बनवल्यात आणि 40 धावांचं आव्हान ठेवलंय. ते 24 चेंडू आणि 40 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विघ्नहर्ता मांडला संघ चला. सूर्य आपल्या घरी पोहोचलाय, तो थांबणार नाहीये. थोडस वेळेचं बंधन आहे आपल्याला. किमान जास्तीत जास्त षटकांचे फायनल बघायला प्रेक्षक सुद्धा आले आहेत. आपल्या मांडला प्रीमियर लीगची फायनल बघण्यासाठी खास पाहुणे सुद्धा आलेत या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी. तर थोडंसं घाई करा, जास्त वेळ जमू नका. थँक्यू. इथे बघा जम्बो पण फुल सपोर्ट करतो. एक बॅट्समन त्यांच्या सोबत चाललाय. प्लीज विनीत देऊलकरला पण विनंती करतो, थोडा मॅच फास्ट केलं तर चांगलं होईल. अंपायर तुम्ही पण लक्ष ठेवा. विनीत आपल्याला एक विनंती असणार आहे, आपण जर विकेट घेतलात तर टीम मीटिंग घेऊ नका. प्रत्येक विकेटला, प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेणं गरजेचं नाही आहे.
हॅलो हॅलो माईक चेक. तर सामना पाहायला मिळतोय, स्ट्राईकला खेळतोय सफेर. सामना करे राहुल याच्या पुढील चेंडूचा. ओ भिरकावलाय चेंडू जातोय सीमा रेषा पार. हालाय दणदणीत षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या 3 चेंडू फेकल्या. तिसऱ्या चेंडूवरती हल्ला करतोय तो सफेर आणि 6 धावा स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय. आव्हान असणार आहे तो 40 धावांचा. 24 चेंडू आणि 40 धावा. सफेर मात्र प्रत्येक मॅच मध्ये एक धुरंधर पारी करतोय. आपल्या संघाला धावांचा पाऊस पाडतोय आपल्या संघासाठी तो सफेर. मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा राहुल. बघायचा आहे पुढील चेंडू. ओहो आणि बेट होतोय. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. चेंडू अवांतर एका धावेची भर होते. धावसंख्या झाली आहे ती 7. खराब चेंडू टाकल्यानंतर चांगला कमबॅक होईल काय बघायचं आहे. राहुल चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडून अपेक्षा आहेत कर्णधाराच्या की जर सफेरचा विकेट एक महत्वपूर्ण ठरेल संघासाठी. ओहो चांगला चेंडू होता इथे मात्र नो चेंडू. ओव्हर स्टेपिंग झाली आहे आणि पंच इशारा करतो हा नो चेंडू असेल आणि त्या चेंडूवरती फ्री हिट असेल. बघा काय घडेल कधी घडेल सांगू शकत नाही. हॅलो चला पंचांशी वाद घालत बसू नका. पंच आतापर्यंत आपल्याला दिवसभर खूप महत्वाचं सहकार्य केलंय. पंचांवर आपले पूर्णतः सामने असतात आणि आतापर्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे मैदानामध्ये पंचांनी. चेंडू घेऊन सज्ज झालाय राहुल कदम. यावेळी मात्र बॅटची लेडिंग एज घेऊन चेंडू गेलाय डिक्लर झोन मध्ये 1 धावेसाठी. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 9 धावा धावपळकावरती आलेल्या आहेत. अजून देखील शतकातील शेवटचे 2 चेंडू होणं बाकी आहेत. धावसंख्या येऊन पोहोचले 9व्या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून देखील 20 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. आपण संध्याकाळचं सत्र पाहिलं तर उत्तराचा खेळ चालू आहे आणि उत्तराच्या खेळामध्ये आपण 20 चेंडू 31 धावांचं टार्गेट आणि इथे मात्र पॉवर प्ले भेदून मारण्याचा फटका होता आणि सुरेख फेक अगदी स्टंपवर फेक आले. सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम लाजवाबरित्या फेक सुद्धा केली सरळ स्टंप वरती. अर्थातच कर्णधार आहे, चांगली शैली खेळण्याची ताकद आहे त्याच्याकडे, पूर्ण गुणवत्तावान आहे आणि तशा प्रकारचा खेळ देखील मैदानात करताना पाहायला मिळतो. विनोद देऊळकर वेळोवेळी. पुढचा चेंडू इथे देखील चांगला फटका. एक सन्मानजनक स्ट्रोक खेळून काढण्याचा, कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 10 या आकड्यावरती. अप्रतिम खेळ चाललेल्या मैदानामध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक शतकामागे 10 धावांची सरासरी, प्रत्येक चेंडू मागे 10 धावांची सरासरी असणार आहे. सर्व या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज दाखल झाला अर्थातच मेहुल पाटील. सफेर दाखवायच्या विरोधात मोठा फटका. चेंडू हवेत, चेंडू चालला सीमा लाईनी जवळ. चेंडू गेलाय 1 बाउन्स 4 आला या चौकार. धावा मिळाल्या तर 4. अप्रतिम स्ट्रोक या चेंडूवर. आता मात्र बॅट खोलले सफीर याने. आपण पाहिलं आतापर्यंत सकाळपासून जो सफीरचा खेळ चाललाय त्यांनी त्याचा जो गेम आहे खेळण्याचा टायमिंग आहे तो काय अजून चेंज केलेला नाही. तशा प्रकारचा क्लायमॅक्स आहे, बदलत चाललेला आहे क्लायमॅक्स, परंतु त्याचा जो नॅचरली खेळ आहे तो काय त्याने चेंज केलेला नाही. आपण पाहिलं जर एक बाजूला निखिल पाटील उभा होता आणि निखिल पाटीलने काय केलं तर सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु सफीर दाखवे त्याहून थोडस अलग आणि उलट्या दिशेने खेळतोय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय मेहुल पाटील सफीर साठी. इथे मात्र स्लोवर चेंडू, फटका चांगला आलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 4. पुन्हा एकदा चौकार आलाय. सलगच्या 2 चेंडूंवर 8 धावा खर्च करतोय. 2 चौकार आले आहेत.
अंतिम फटकेबाजी मैदानामध्ये चाललं आतापर्यंत सफीर दाखवे याची. काही म्हणावं तेवढं कमी आहे, किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती धावा येऊन पोहोचल्यात 18 या आकड्यावरती. 40 धावांचा वाण ठेवलोय. इथे देखील मोठा फटका आला आहे. कव्हरच्या दिशेने भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार आणि या षटकाराने जणू काही मॅचची हवा काढलेली आहे. पूर्णतः खांदे उतरलेत क्षेत्ररक्षकांचे, परंतु अजून देखील वेळ गेलेली नाही मित्रांनो. सामना कोणत्याही क्षणी बदलू शकतो, कारण का क्रिकेट आहे मित्र आणि क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. म्हणून अजून देखील वेळ गेलेली नाही, पण थोडा सामना फास्ट करा मित्रांनो. अजून आपल्याला फायनलचे सामने देखील खेळवायचे आहेत. पुढचा चेंडू कशा प्रकारचा हाताळणार मेहुल पाटील आणि इथे एलबीची अपील आणि बॅटकट आहे. चेंडू तर चांगल्या पद्धतीचा होता. अपील देखील जोरदार झाली होती. स्ट्रायकर पंचरला वाटले होते की हा कदाचित एलबी असणार आहे, पण लेग अंपायर तिथे त्या ठिकाणी तटस्थ आहेत आणि बॅटची एज लागून चेंडू पायांवर आदळला होता. यासाठी रिव्ह्यू नाही मिलिंद दादा, त्यांचा आहे त्या ठिकाणी निर्णय आहे तो देणार आहेत, कारण का पंचांची लीग नाही, ही आपली मांडला प्रीमियर लीग आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा बॅट खाली आलाय. चेंडू इन बॅट फटका सजवलाय. यावेळी देखील चेंडूला आसमान दाखवलंय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. आतापर्यंत 5 चेंडू झाले तर 5 चेंडूंवर अतिशय महागडा ठरलाय मेहुल पाटील. 20 धावा खर्च करतो या गोलंदाजीवर. धावसंख्या झालेली आहे 30. जिंकण्यासाठी 10 धावांचा वाण असणार आहे. 13 चेंडू 10 धावा. पुन्हा मोठा फटका आलाय का. चेंडू हवेत आहे. भावेश पालकराला झेल खाली, परंतु असं वाटतंय कदाचित उशीर झालाय. अजून देखील सामना कोणाच्याही बाजूने झुकू शकतो. 1 शतक चांगलं पडणं गरजेचं आहे. धावसंख्या झालेली आहे 30. जिंकण्यासाठी 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. आणि आता मात्र पूर्णतः धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. पूर्णतः मॅचचा भार आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. अर्थातच गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहू शकतो. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं ते कष्टपैलू खेळाडू ज्याची मांडला गावातून नेहमीच आयकॉन स्पर्धेमध्ये वर्णी लागते असा हा खेळाडू आहे विनीत देऊळकर. मूर्ती लहान दिसायला जरी लहान आहे, कद छोटा है लेकिन पद बहुत बड़ा है उसका. विनीत देऊळकर निखिल पाटील साठी चांगले मित्र सामोरी भिडले गेले. एकमेकांच्या सामोरी आहेत. मिलिंद पाटील यांचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय आणि या चेंडूवर 1 धाव प्राप्त करून स्ट्राईक सुपूर्त केले. आतापर्यंत समीर धाकवेच्या हातामध्ये. चांगला खेळ होणं गरजेचं आहे. कमबॅक करणं देखील गरजेचं आहे. जर गेम फास्ट करायचा, यानंतर आपल्याला एक फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे. त्यानंतर आपल्याला बक्षीस समारंभ आहे. हे जाणून ओळखून आपण त्या ठिकाणी गेम स्टार्ट करायचा आहे. मोठा फटका आलाय का. आलाय का आणि मोठा फटका आलाय. जमीर दाखव्याच्या बॅट मधून येणारा हा मोठा षटकार. धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 27 या 37 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू नेक्स्ट चेंडू घेऊन यावर देखील चांगला फटका आणि या बिनिंग फटका आहे. षटकारीने सामना विजयी केलाय. चेंडू घेऊन यायचा आहे तिकडून आणि फायनल मध्ये दाखल होणारा हा संघ आयुष 11 मांडला. आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, आयुष 11 मांडला आणि युवा सरपंच मांडला हे दोन्ही संघ आजच्या दिवसातील पहिलाच सामना खेळले होते आणि त्या सामन्यामध्ये आयुष 11 मांडला संघाने युवा सरपंच मांडला संघाला मात दिली होती. परंतु तेच 2 संघ आजच्या या पूर्ण स्पर्धेमधील शेवटचे संघ देखील ठरलेले आहेत. फायनल मध्ये थेट दोघांनी धडक मारलेली आहे. आता मात्र यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. युवा सरपंच मांडला विरुद्ध आयुष 11 मांडला. दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक विनंती असणार की आपण त्वरित नाणेफेकी सुरू व्हायचं आहे. जम्बोबाई प्लीज टॉसला या आणि
आणि मी मांडला प्रीमियर लीग वतीने, माझ्या वतीने आणि एमपीएल कमिटी वतीने गणेश पालकर यांचे खूप खूप थँक्यू बोलतोय. बहुतेक बॉल त्यांनी मला आणून दिले, दुपारपासून बघतोय मी. थँक्यू सो मच काका, तुमचा खूप खूप आभार. खरोखरच त्यांचं कौतुक करायचं वाटते, कारण का गणेश पालकर आपण या ठिकाणी यायचं आहे, आपलं या ठिकाणी सन्मान देखील होणार आहे. चला तर नाणेफेकी करून घ्यायची आहे. आपण पाहतोय आजच्या या दिवसातील शेवटचा सामना, फायनलचा महासंग्राम रंगणार आहे मांडला क्रीडांगणामध्ये. युवा सरपंच सामना टॉस विन झालेला आहे आणि 3 षटकांचा सामना आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. युवा सरपंच मांडला संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आयुष इलेव्हन मांडला संघाला. चला तर युवा सरपंच मांडला संघ त्वरित मैदानात जायचं आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सामना चालू करायचा आहे. मोहम्मद भाई चला, आपला लास्ट सामना आहे, आता थकून जमायचं नाही. तिकडे बघा धर्मेंद्र पैतरी कसा कमरेवर हात देऊन उभा आहे, त्याला माहिती आहे आता माझी सुट्टी होणार आहे. लाजला तर बघ. हा हा हा, पगाराची वेळ झालेली आहे. दादा मोहम्मद दादा बोलतोय, मी नाही बोलत. चला, नाही परंतु सकाळपासून दमला तो बिचारा, कारण का दिवसभर अंपायरिंग करणं एवढं सोपं नाही. कारण का दिवसभर उन्हात उभं राहायचं, पाय थकणार, वेळेवर जेवण नाही आणि या सामन्याच्या फायनलच्या सामन्यासाठी आपण व्हॉलेंटियर्स बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. बोलतोस बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे व्हॉलेंटियर्सने. चला थोडं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. उभेच घ्या रे, तुम्हाला पण फलंदाजी करायची आहे, त्यामुळे तुम्हालाच घाई करावी लागणार आहे. आपण दिवसभर सामने खेळले दादा आणि या दिवसभर सामन्यामध्ये आपल्याला माहिती असतं की क्षेत्ररक्षण कुठे लावायचं आहे, कोणता खेळाडू कुठे खेळणार आहे आणि या फायनलच्या सामन्यापर्यंत आपल्याला तेवढा वेळ लागला नाही पाहिजे. आपण एकदा लाईन अप केला आता की आपली देवाचं काही नाव घेतलं का आपण सरळ निघून जायचं आहे. नक्कीच, कारण आता प्रत्येकाला फिल्डरला सुद्धा माहिती आहे आपल्याला कुठे राहायचं आहे, कुठला फिल्डर कुठे राहणार. प्रत्येकाची जागा नेमून दिलेली आहे कर्णधार उभेत घारेने आणि क्षेत्ररक्षक लागलेला आहे आणि सलामीचे फलंदाज निखिल पाटील आणि सफीर दाखवे आता मात्र क्रीजवर उपस्थित झालेले आहेत. बघा आपण पाहिलेत ना तर 3 षटकांचा जरी सामना असला तरी आपल्याला 6 षटकं फेकायचे आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला खेळ मैदानात करायचा आहे, थोडासा स्पीड अप घ्यायचा आहे. सामना चालू होतोय, फायनलचा सामना. पहिला चेंडू घेऊन उद्धत घारे, चांगला फटका, चेंडू हलवा जरी झेल टिपला गेला असता तर इथे काहीसा सामन्याचा रंग बदलला असता. खरोखर ट्राय करणं गरजेची होती. असू दे, नवीन खेळाडू आहे, तर नवीन खेळाडूंचा भरणा आहे गावामध्ये आणि हेच खेळाडू उद्याचं आपलं भविष्य आहे दादा. नक्कीच, कारण हा जर झेल झाला असता ना तर एक टर्निंग पॉइंट झाला असता. कारण सफीर सारखा फलंदाज स्वस्तात बाद होणं म्हणजे एक धक्का लागला असता तर आयुष्य लिहून मानला संघाला. तर आता यावेळी मात्र स्ट्राईक चेंज झाले. स्ट्राईकवर नवीन फलंदाज आहे निखिल पाटील. पंच अबंतर चेंडू, वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. दोन्ही हात फैलावून सांगितलं का हा वाईट चेंडू आहे. इथे मात्र थोडासा आत्मविश्वास कुठेतरी खचल्यासारखा वाटतोय झेल सुटल्यानंतर उपेद घारे याचा. अकोटाबाजा चेंडू हवे, चेंडू खाली, स्वतः यष्टीरक्षक सरसेनापती या संघाचा संघ मालक ऋतिकजी नागोटकर झेल खाली आलाय, पकडलाय झेल आणि संपलाय निखिल पाटील याचा खेळ. या आजच्या स्पर्धेमधून निखिल पाटील आता पुन्हा काय आपल्याला खेळताना पाहायला मिळणार नाही. त्याची जागा भरण्यासाठी आपण पाहतोय जमीर दाखवे. कोल्हापूर डपाचा चेंडू, माहिती होतं की अशा प्रकारचा चेंडू येणार आहे आणि त्या प्रकारचा फटका देखील मी खेळू शकतो हे सिद्ध केले मैदानामध्ये जमीर दाखवे यांनी. तर मात्र मैदानामध्ये आपण सकाळपासून पाहिलं तर दोनों तबाई मैदानात आहेत. जमीर दाखवे आणि एक बाजूला आहे सफीर भाई. काय पाहायला मिळतोय बघा, कधी दोन भाव एकमेकाच्या विरुद्ध खेळतायत
तर कधी दोन भाऊ एका संघात बरोबरीने फलंदाजी करतायत. ही MPL ची कमाल आहे, ही मांडला प्रीमियर लीगची कमाल आहे आणि हीच तर धमाल आहे या सामन्यांचा. कारण बघा, सुरुवात पण गोड झाली होती आणि शेवट पण गोड होतोय आणि हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष इलेव्हन मांडला विरुद्ध युवा सरपंच मांडला यांच्या दरम्यानची MPL ची शेवटचा अंतिम आणि निर्णायक सामना म्हणजेच फायनलची लढत, फायनलची बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र बीट होतोय, काय चेंडू टाकलाय समजू शकला नाही. जमव दाखवायला उभेत घारे स्वतः कर्णधार आणि कर्णधार सामना सुद्धा करतोय आणि मारा सुद्धा कर्णधारच करतोय. उभेत विरुद्ध जमीर दाखवे अशी बॅटल. ओ हो, आता मात्र इथे विकेट मिळेल का? चेंडू हवेत गेलाय आणि इथे झेल धरणीला दान झालाय. हा झेल महत्वपूर्ण ठरेल का? या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल का? येणारी वेळ ठरवेल. कारण हा षटक संपलंय. षटकाच्या समाप्तीनंतर धावा पळकावता लागल्यात. सहा चेंडू मध्ये फक्त 6 धावा देऊन एका गडीला तंबूचा रस्ता दाखवलाय, ते मात्र उभेत खऱ्याने. दादा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, आताचा हा जो सत्र चालू आहे, फायनलची मॅच चालू आहे, संध्याकाळचं दमट वातावरण आहे, जी जी ग्राउंडची कंडिशन आहे त्या कंडिशननुसार जर आपण या ग्राउंडवर आता 25 ते 26 धावा बनवलेत ना, त्या सुद्धा अवघड जातात. कारण का गोलंदाजांचा टेसून मारा होतो, फायनलचा आहे, होप्स आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळे आतापर्यंत पाहिले तर गोलंदाज करणारा संघ विजयी झालेला आहे. नक्कीच, कारण फायनलचा सुद्धा प्रेशर असणार आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या खांद्यावरती जबाबदारी पेलण्याचं काम करणार आहे. आता मात्र अरफात येतोय पहिलं स्वतःकडून पहिलं. आता मात्र पुन्हा चेंडू हवेत. आता इथं मात्र अरफात स्वतःवरती भरोसा दाखवलाय. कारण हा झेल सुटला तर नक्कीच आधार वड आता मात्र मैदानाच्या बाहेर पडत. काही काळासाठी चेंडू किती हवेत गेला होता, परंतु तो स्वतः गोलंदाजी करून पुन्हा मागे येऊन तेवढी कॅच जज कडनं खाऊ नये. कारण का त्यांनी पूर्ण आला, समोरच्या खेळाडूला सांगितलं का मी हा झेल घेऊ शकतो आणि पूर्ण त्या जिम्मेदारी घेऊन झेल टिपलाय. अप्रतिमरित्या हा झेल टिपल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय अरफात राजसाठी. स्लोवर चेंडू तेवढा चांगला फटका आलाय राजाच्या बॅट मधून. राजने देखील आपले इरादे स्पष्ट केले होता. चौकारीने आपलं स्वतःचं खातं ओपन केलं राज रोयेकर याने. आज राज रोयेकर या मैदानावर राज्य करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ना की गोलंदाजीच्या जोरावर तर फलंदाजीच्या जोरावर देखील मी सामने जिंकवू शकतो. माझ्या संघाचा सरसेनापती जरी बाद झाला त्यानंतर मी चांगली फलंदाजी देखील करू शकतो. हे सिद्ध केले मैदानामध्ये राज रोहेकर याने. पुढचा चेंडू यावेळी देखील फटका चांगला आला आहे. प्रफुल्ल रोहेकर आहे त्या ठिकाणी. या एकेरी धावेने धावपळक मात्र थोडस पुढे सरकले. धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 11 या धावसंख्येवरती. मोठी फटके येणे गरजेचं आहे. जमीर दाखवे अजून देखील मैदानामध्ये. अनिकेत आहे नागोटकर. रनआउटची सुवर्ण संधी होती. हा जर का खेळाडू बाद झाला असता तर कदाचित इथे कुठेतरी सामन्यात थोडासा रंग आला असता. धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 12 या कड्यावरती. अजून देखील शतकात येईल. दोन्ही चेंडूने बाकी आहेत. 3 शतकांचा सामना. मोठा फटका सजवलाय राज रोयेकर ऑन फायर. बघा मित्रांनो, कधी मॅच मध्ये सुद्धा आपल्या गावाच्या मॅच मध्ये सुद्धा न खेळणारा हा खेळाडू आज MPL मध्ये काय रंग गाजवतोय. कारण का आपण कित्येक सामने आपण पाहिलेत मांडला संघ खेळताना, तर राज रोयेकर कधी नसतो, यश रोयेकर असतो, त्याचा भाव असतो. परंतु आज MPL मध्ये राज रोयेकर राज्य करतोय. यावेळी देखील चेंडू फटका आला. या चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि झेल सुटला. पुन्हा एकदा चुकी झाली. मिसफील्ड होते वारंवार आणि राज रोयेकर सारख्या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे, कारण का आपण पाहिलं तर राज रोयेकर आतापर्यंत 10 ते 11 धावांवर खेळतोय. वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. माझे गुणलेखक सांगतात की 12 धावांवर आतापर्यंत खेळते ना. या मॅचचा स्कोर झालेला आहे 19. म्हणजे सर्वाधिक जास्त धावा बनवल्या तर राज रोयेकरनी बनवल्या. आता 19 धावा झाल्या. आता रिव्ह्यू आहे काय पंच? नोचा रिव्ह्यू आहे.
चला थोडी घाई करायची आहे कारण पंच काय निर्णय आहे? ओके आहे चेंडू, इट्स अ फेअर लेवली. आपण त्वरित क्षेत्राचं साधन घ्यायचं आहे आणि ते आपल्याला फलंदाजीला कालो होणार आहे. 19 शेवट शतक हाणामारी शतक असणार आहे. या शतकामध्ये आपण कितपत धावांचा मजल मारणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे सचिन जाधव. 19 राज रोहेकर राज्य करतोय मैदानामध्ये आणि काहीशी नशिबाची साथ देखील आहे. पुन्हा एकदा सचिन जाधव सज्ज झालाय राजसाठी. स्लोवर चेंडू, मोठा फटका आलाय का? आलाय, तो आलाय मैदानामध्ये राज आणि राज्य देखील करतोय. काही अप्रतिम फटकेबाजी आपण पाहिलं ना तर 2-3 जे सामने झाले होते सामन्यामध्ये जमीर दाखवे आणि सफीर दाखवे हे दोघ जण दोन्ही भाऊ भारी पडत होते, परंतु यावेळी मात्र राज रोहेकर ठोकतोय. आता मात्र अतिवेगाने चेंडू टाकलाय. इथे मात्र राज रोहेकरची कॉन्फिडन्स लेवल हाय आहे, कारण का त्याच्या समोर जो फलंदाज आहे जमीर दाखवे त्याचे वारंवार होप्स वाढवतोय की तू मारशील, तू करशील, तू प्रयत्न करत राहा. ते दाखवून दिलंय त्याने. एक अनुभवाचा जोर आहे मैदानामध्ये. इथे मात्र सचिनच्या विरोधात जमीर आहे. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, व्हेरिएशन चेंडू मध्ये होत. चेंडू गेलोय निर्धाव प्लस डिक्लेअर. बत्तीस धावा बनवायच्या आहेत. दोन चेंडू दिलेले आहेत. दोन्ही दिले तिकडे. 32 टू बिन आहे. अजून एक बॉल दे नवीन. चला आयुष्य मांडला. आता टीम मीटिंग नको तुमची, डायरेक्ट क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण का आपण पाहिलं ना तर युवा सरपंच मांडला संघाचे 2 ते 3 बॅटर मैदानात गेलेले आहेत. चला सामना लगेच चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे कारण काळोख होत चाललेलं आहे. उभेत घारे तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पंच
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. समीर दाखवे समोरच्या संघाला सुद्धा खेळण्याची संधी द्यायची आहे उजेड असताना, कारण काळोख झाल्यानंतर चेंडू दिसणार नाहीये, कारण आपल्याकडे हॅलोजन नाही आहेत मैदानावरती लावण्यासाठी. एक दिवस असा येईल की आपलं MPL डे नाईट आपण खेळू. तर जमीर येतोय, पहिला एक गोलंदाजी घेऊन स्ट्राईकला खेळतोय तो उबेद खारे. हो, पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज लागते, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेने स्वतःच आणि संघाचं खातं ओपन करतोय उबेद. पुन्हा एकदा समीर, काहीसा क्षेत्ररक्षणात बदल. पुढील चेंडू हो भिरकावलाय, चेंडू गेलाय तो मात्र डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल ती उबेदला. धावसंख्या झाली आहे 2. बत्तीस धावा बनवायच्या आहेत. 32 धावांचं आव्हान समोर असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 डिक्लेअर धावा जमवतोय तो उबेद खारे. मोठे फटके मारावे लागतील या षटकामध्ये. बघायचं आहे पुढील चेंडू काय होईल. उबेद जेन आता मात्र बाद होतोय. उबेद घारे बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का लागतोय तो मात्र युवा सरपंच मांडला संघाला. चला जमायचं नाहीये, एक बॅट्समन सुद्धा एक एक्स्ट्रा पाठवायचा आहे तिकडे. टीम मीटिंग नको सारखी. तर आता मात्र स्वतः संघ मालक ऋतिक नागोटकर स्वतः आता मात्र मैदानावरती आलेत. बघायचं आहे. ओहो, चांगला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, बीट झालाय. धावसंख्या मात्र फुल स्टॉप लागलाय, थांबली आहे तिथेच. पुन्हा एकदा जमीर, ओहो भिरकावलाय, चेंडू जातोय आणि सुरेख झेल. आणि आता मात्र धक्का लागतोय पुन्हा एकदा आणि बाद होतोय. ऋतिक नागटकर त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय फलंदाज अरफात. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लगेचच आहे. शेवटचा चेंडू या षटकातील सामना करेल तो अरफात. चला अंधार पडत चाललेला आहे, ड्यू सुद्धा पडतोय आणि अशामध्ये हा सामना संथ गतीने पुढे चाललाय. हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागली आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. पहिल्या षटक अखेरीस आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. जमीर दाखवायच्या माध्यमातून परिषदक हाताळण्यात आलं आणि पहिल्या षटक अखेरीस आपण धावफलकावर धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 3 या आकड्यावरती. कुठेतरी पूर्णतः सामना झुकवण्याचा प्रयत्न चालला एका बाजूने आयुष्यलेवन मांडला संघाचा, परंतु इथे मैदानामध्ये आहे प्रणित पालकर आणि हा असा खेळाडू आहे त्याच्याकडे मोठे स्ट्रोक मारण्याची काबिलियत आहे. 4 मोठे स्ट्रोक तुमची पूर्णतः मॅच बदलू शकते. 12 चेंडूंवर तुम्हाला 4 मोठे फटके खेळावे लागतील. आपण जर पाहिलं ना तर हा गोलंदाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा हा गोलंदाज ठरला आहे राज रोहेकर. तोच जोगे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. प्रणित पालकर याच्या विरोधात उभा ठाकलाय. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय. प्रथमतः काही समजू शकलेलं नाही, चेंडू मिस झालाय. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. असं तर कदाचित वाटत असेल की आपण क्षेत्ररक्षण घेऊन कुठेतरी चुकी केली, कारण का आपण नाणेफेकी जिंकलो होतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावं निघणं कठीण आहे, चेस होणं कठीण आहे हे माहिती असताना सुद्धा आपण फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली आलाय. सफीर आणि सफीर कोणते चुकी करत नाही.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत आहे झालेली आहे राज रोहेकर याच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर राज रोहेकर कुठेतरी फलंदाजीवर राज्य केलं होतं, गोलंदाजीवर देखील राज्य करतोय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा चांगला निर्धाव चेंडू, प्रतिम गोलंदाजी. हे आयुष्य आहे रणांगण जिंकायचे असेल तर लढावं लागेल मित्रा. स्वप्नांच्या पाठी धावत असताना कष्टात जगावं लागेल दररोज. हॅलो 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 काका असं का आवाज येते? हॅलो शेवटचा चेंडू आहे बाकी अजून एक चेंडू आहे, एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू बाकी आहे. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला होता, त्यानंतरचा विकेट मिळाला आणि त्यानंतरचे येणारे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे फेकले गेले होते. पुन्हा एकदा गोलंदाजी पटलावर गोलंदाज सज्ज झालाय राज. या आजच्या स्पर्धेमधील पहिलं मेडलवर येणार का राजाच्या माध्यमातून? नाहीतर एक धाव मिळालंय, परंतु या स्पर्धेमधील एकेरी धाव येणारं पहिले शतक ठरलंय. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी झाले. राजाची शतक संपलेलं आहे. शतक संपले. ओव्हर झाले पंच 9 चेंडू आहे. सेम असतो. शेवटचा चेंडू आता मात्र भिरकावून देतोय. चेंडू जातोय तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. तरी कसे का होईना राजने कमबॅक केले या सामन्यामध्ये आणि राजचं खरोखरच कौतुक करावं असं वाटतंय. आयुष्य संघांच्या थोड्याशा पण टाळ्या आल्या नाहीत राजसाठी, कारण का आतापर्यंत खूप सोरक आणि अप्रतिमरित्या गोलंदाजी केले. 6 चेंडू आणि 26 धावा. राज यांनी अप्रतिम कामगिरी केली. आतापर्यंत राजला देखील कित्यंत ट्रोल केले गेले, कारण का संदीप नागावकर आपण कुठे असाल त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. संदीप नागावकर चला पंच सामना चालू करायचा लगेच. सुरेख आतापर्यंत सामने झाले, लगेच यायचं संदीप नागावकर, अर्जंट मध्ये काम आहे. प्रफुल्ल पालवणकर यांचं. अरफात टो सफीर एवढा वेळ नको घेऊ. 6 चेंडू 26 धावा असताना पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. धावसंख्या स्कोर वरती येऊन पोहोचलेली आहे 6. इथे मात्र फटका आलाय का, मोठा स्ट्रोक आलाय का अरफा त्याच्या बॅट मधून? 6 धावांचा आता मात्र मोठा स्ट्रोक आलाय. 4 चेंडू आणि 20 धावा. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना मैदानामध्ये अरफात टो सफीर कशा प्रकारचा खेळणार? ते मात्र स्लोवर चेंडू, परंतु फसव्या प्रकारचा चेंडू होता. वेरिएशन पाहायला मिळाले या चेंडूवरती. चेंडू गेलाय निर्धाव. वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंवर आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या. आता 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत अजून देखील जिंकण्यासाठी. 19 धावांची गरज आहे. इथे काही बॅटवर फटका आलेला नाही. एक धाव मिळाले, एकही धाव मिळाली नाही. हॅलो नक्कीच मला वाटतं या ट्रॉफीवर दुसऱ्यांदा आपलं नाव करण्याचा शोधात असतील ते राजेश पाटील. हा चेंडू खराब चेंडू, अवांतर चेंडू टाकतोय. नक्कीच आता मात्र पूर्णपणे आयुष्य लेवल मांडलाच्या बाजूला हा सामना झुकताना दिसतोय.
प्रयत्न करतोय अर्थात, परंतु आता वेळ निघून गेली आहे आणि आता वेळ ती परत येणार नाही आहे. हा सामना आता आपल्याला पुन्हा खेळायला मिळेल तो मात्र पुढल्या वर्षी. मागच्या वर्षी सुद्धा राजेश पाटील यांनी या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं होतं आणि आता सलग दुसऱ्यांदा या ट्रॉफीवरती नाव कोरलं जात आहे ते आयुष 11 मांडला संघ. अभिनंदन 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 आणि हार्ड लक टू युवा सरपंच मानला. हा संघ जो रनरअप राहिला या आजच्या दिवसाचा विजेता संघ आणि या विजेता संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. या स्पर्धेमध्ये आपण ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला त्यांचा देखील मनपूर्वक आभार. आपण एक छोटीशी शायरी पेश करतोय. कदम रखना है तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है ना, सपने देखने हैं तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है ना, तो अपने अंदर के जुनून को आग को भड़का, जलने के लिए लोग है ना, और प्यार करना है तो खुद से कर, नफरत करने के लिए लोग है ना. काय म्हणावं या टीम साठी ज्यांनी पहिला सामना आजच्या दिवसातील खेळला आणि शेवटचा सामना देखील जिंकलाय आणि पहिला सामना देखील जिंकलाय. अप्रतिम खेळ केलाय, शिस्तबद्ध पद्धतीने हा सामना जिंकलेला आहे आणि या चषकावरती आजच्या मांडला प्रीमियर लीग 2026 चा हा थरार आज झाला होता या मैदानामध्ये आणि तो सामना देखील विजयी झालेला आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो गोलंदाज ज्याने या मॅच चित्र बदलून दिला. राज ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राज आपलं मॅन ऑफ द मॅच मेडल घेण्यासाठी स्टेजवर यायचं आहे राज. आणि नक्कीच मी विनंती करतो संतोष देऊळकर यांना यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. आणि राज रोहेकर साठी राजेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय राजला. आणि सुरेख खेळ केला आपल्या संघासाठी. जिथे गरज होती तिथे गोलंदाजी केली आणि फलंदाजी सुद्धा बहारदार फलंदाजीच्या जोरावर एक सन्मानपूर्वक स्कोर. आणि फैयाज दलवी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आले. मस्जिद दलवी यांना मी माननीय मस्जिद दलवी यांना विनंती करतो की या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राजला द्यायचा आहे. नक्कीच मी राजला थोडस माईकवर बोलण्यासाठी, कारण त्याच्या जीवावरती त्यांनी असं वाटलं होतं 2 शब्द बोलायचे आहेत राज या सामन्याबद्दल, या आयोजनाबद्दल. खूप चांगला वाटला खेळल्याबद्दल मला. राज सुद्धा घाबरतोय माईकवर बोलण्यासाठी, पण अभिनंदन राज. राज अभिनंदन. चांगला तुझ्या भरोश्यावर चांगला सन्मानजनक स्कोअर झाला टीमचा आणि सामना मात्र विजयी झाला. अभिनंदन. आयुष्य 11 मांडला सलग दुसऱ्यांदा या एमपीएलच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरले राजेश पाटील संघ मालक. आणि अभिनंदन आणि हार्ड लक युवा सरपंच मानला. प्रयत्नांचे पराकाष्ठा केली परंतु प्रयत्न ठरले ते मात्र आयुष्य 11 संघाचे प्रामाणिक प्रयत्न होते आणि प्रयत्नांना यश आलं. खरोखरच एक विशेष आभार म्हणजे आपल्या या आजच्या टुर्नामेंटसाठी दशरथजी नागोडकर यांच्या माध्यमातून आपल्याला जनरेटरची सोय करण्यात आली आणि त्यांच्या